विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष आमदार अर्जुनराव खोतकर यांनी ग्रामीण भागातल्या बोगस कामांच्या चौकशा लावल्या पाहिजे अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेजूळ यांनी केली आहे। शिवसाहेबांना परवा दिवशी पण एक निवेदन दिलं होतं, त्याच्या अगोदर पण एक निवेदन दिलं होतं। आमच्या ग्रामीण भागातील रस्त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर काही ठोस पाऊल आतापर्यंत शासनाने उचलला नाही, अधिकाऱ्यांनी उचलला नाही। हा आमचा लढा जो चालू आहे हा ग्रामीण भागातील रस्त्याच्या संदर्भात हा भ्रष्टाचार केला त्याच्याविषयीचा लढा चालू आहे। आमचा हा लढा काय एखाद्या आमदाराच्या विरोधात नाही, आमचा लढा हा काय अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, आमचा लढा हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढा चालू आहे। आणि ग्रामीण भागातील रस्त्याचे जे बिलं ह्या अधिकाऱ्याच्या संगनमताने गुत्तेदाराच्या संगनमताने उचललेले की याच्यावर आमचा हा लढा चालू आहे। मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, आमदार साहेबांनी आता एक परवा दिवशी विधान भवनामध्ये प्रश्न उचलला की एक सलगर मॅडम आणि मी BDO पवारसाहेब यांच्यावर कारवाई करा, पण हे दोनच अधिकारी याला कारणीभूत आहे का? नाही। मला असं वाटतं की यामध्ये सर्व जिल्हा परिषदची या ठिकाणी चौकशी लागली पाहिजे आणि जे भ्रष्टाचार झाला ह्या भ्रष्टाचारावर ॲक्शन उचलल्या गेली पाहिजे। ज्या लोकांनी बोगस बिलं उचलले, बोगस बिलं काढले, त्या कंपन्या त्या एजन्स्या ब्लॅकलिस्टमध्ये गेल्या पाहिजे आणि ह्या लोकांवर कारवाई या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। अशी कारवाई या ठिकाणी तातडीने व्हायला पाहिजे। आमचा हा लढा यापुढेही चालू राहणार आहे। याच्या अगोदरसुद्धा या जिल्हा परिषदमध्ये आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब हे अंदाज समितीचे अध्यक्ष आहे आणि यांनी या ठिकाणी एक चौकशी लावली होती। आमचा प्रश्न त्यांना एकच आहे की तुम्ही अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत, तुम्ही ह्या ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ह्या जिल्हा परिषदवर तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये या ठिकाणी चौकशी लावावी आणि अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून या एजन्स्यांनी बोगस बिलं उचलले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ह्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात याव्या आणि ह्या लोकांनी जे फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे या लोकांवर, अशी आमची मागणी आहे ग्रामस्थाच्या वतीने।